फसवणुकीसाठी खराची निरनिराळी कारस्थानं, सोमवती अमावास्येला अघोरी पूजा, रक्ताने काळ्या बाहुलीचा अभिषेक, इच्छापूर्तीसाठी अनामिका कापण्याकरताही दबाव. सावकारी व्यवसायातही खराच्या बनवेगिरीचं जाळं, बडे राजकारणी अधिकारी वर्गाच्या सहभागाचा संशय, तर हवाला रॅकेट चालवत असल्याची ही सूत्रांची माहिती. कृष्णाचा अवतार असल्याचा बनाव करत खरातचा कापड व्यावसायिकाला गंडा, 20 ग्रॅम सोन्याच्या 2 अंगठ्या उकळल्या, तर खरातवर आतापर्यंत 10 गुन्हे दाखल. खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दीपक केसरकरांचा खळबळजनक दावा. तर खरातला विमानं पुरवणारे नेते कोण, संजय राऊतांचा सवाल. तर खरातला सुया टोचून टोचून मारा, मुनगंटीवारांची उद्विग्न प्रतिक्रिया. चाकणकरांकडे एवढा पैसा कुठून आला, सुषमा अंधारेंचा सवाल. तर चाकणकरांना सह आरोपी करण्यासह अटकेची विरोधकांची मागणी. चाकणकरांनी महिला प्रदेशाध्यक्ष पदही सोडलं. एलपीजी गॅस तुटवड्यासंदर्भात सरकार मोठा निर्णय घेणार. पाणी वीज कनेक्शन प्रमाणे आता पीएनजी कनेक्शनही मिळणार. राज्यातही पीएनजी कनेक्शन देण्यावर भर, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य. सरकारने खात्री देऊनही नागरिकांच्या धास्तीच्या रांगा सुरूच. नागपूर, भंडारा, परभणीत सिलेंडरसाठी गर्दी, तर बीडमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी. नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ, भर दुपारी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांची धावपळ, मोठ्या शर्थीच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद. आपण बघताय चौफेर महाराष्ट्र एबीपी माझावर. सुरुवातीला बातमी अर्थातच अशोक खरातच्या नव्या कारनाम्यासंदर्भातली. तंत्रमंत्र, जादूटोणा, धमकी, मिळेल त्या मार्गाने भोंदू खरात लोकांना गंडा घालायचा. त्यातलाच एक मार्ग म्हणजे सोमवती अमावास्या. सोमवती अमावास्येला केल्या जाणाऱ्या अघोरी पूजेची माहिती आता एबीपी माझाच्या हाती लागली आहे. याच सोमवती अमावास्येच्या अघोरी पूजेमध्ये खरात समोरच्या व्यक्तीला अनामिका कापायला लावायचा. त्यातील रक्ताने काळ्या बाहुलीचा अभिषेक देखील केला जायचा. ही पूजा मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी असं सांगून खरात लोकांना लुबाडत असे. फसवणूक करण्यासाठी भोंदू खरात ही अघोरी पूजा करायचा. आणि ही पूजा नेमकी कशी चालायची याचं नाट्य रूपांतर आता आपण पाहणार आहोत. भोंदू बाबा अशोक खरात भक्तांना लुबाडण्यासाठी अनोख्या आणि नवनव्या क्लुप्त्या वापरायचा. खरात आधी त्याच्याकडे आलेल्या व्यक्तीला पूर्णपणे आपल्या जाळ्यात ओढायचा. समोरील व्यक्ती पूर्णपणे जाळ्यात आल्यावर खरात त्याला सोमवती अमावस्येच्या रहस्यमयी पूजेची माहिती द्यायचा. मनातली इच्छा आणि हवं असलेलं पद मिळवण्यासाठी ही पूजा करावीच लागेल असं तो सांगायचा. या रहस्यमयी अघोरी पूजेसाठी घरात काळी बाहुली आणि काही टाचण्याही संबंधित व्यक्तीला आणायला सांगत होते. मग तो सोमवती अमावस्येच्या रात्री संबंधित व्यक्तींना पूजेसाठी बोलवून घे. त्यांना समोर बसवून काही मंत्र पुटपुटायला सुरुवात करे. मंत्रांसोबतच त्या काळ्या बाहुलीला एक एक करून टाचणी टोचली जाईल. टाचणी टोचल्यानंतर मग खरात समोरच्या व्यक्तीला त्याची अनामिका कापायला लावत असे. त्यातून रक्त आल्यानंतर ती अनामिका काळ्या बाहुलीवर धरायला लावे. पोटातील रक्त काळ्या बाहुलीवर पडू लागल्यावर खरात पुन्हा मंत्र म्हणायला सुरुवात करायचा. रक्ताचा अभिषेक पूर्ण होईपर्यंत मनातली इच्छा मागा असं खरात समोरच्या व्यक्तीला सांगायचा. सोबतच ही पूजा सिद्धी प्राप्त करण्यासाठी, भीतीवर मात करण्यासाठी आहे असंही खरात पूजेदरम्यान वारंवार सांगत असे. या पूजेमुळे नकारात्मक शक्तींवर नियंत्रण मिळवता येतं अशी ही बतावणी खरात करायचा.
तर खराच्या अघोरी पूजेसंदर्भातलं हे होतं नाट्य रूपांतर, ज्याच्यावरून आपल्याला हा प्रकार नेमका काय घडलाय याची कल्पना येऊ शकते. मात्र खरात फक्त अघोरी कृत्य करून पैसे कमवत नव्हता, तर त्याने सावकारी व्यवसायात देखील आपलं मोठं जाळं निर्माण केलं होतं. विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. खराच्या सावकारी व्यवहारांमध्ये कोणतीही अधिकृत नोंद नसल्यामुळे सर्व व्यवहार पूर्णपणे बेकायदेशीर पद्धतीने चालवत असल्याची माहिती आहे. पैसे परत करण्यासाठी विलंब करणाऱ्यांवर तो विविध मार्गांनी दबाव आणत होता असंही कळतंय. खराच्या या अनधिकृत सावकारी व्यवसायात काही बडे राजकारणी अधिकारी वर्गाचा सहभाग आहे असा संशय आहे. खराचे काही बडे भक्त त्यांचा काळा पैसा सावकारीसाठी पुरवत असल्याचा देखील संशय आहे. या प्रकरणी एसआयटी आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत असताना काही महत्त्वपूर्ण बाबी समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान अशोक खरात भोंदूगिरी आणि सावकारी बरोबरच बड्या लोकांचे काळे पैसे पांढरे करण्यासाठी हवाला रॅकेट चालवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परदेशात पैसा पाठवण्यासाठी खरात हवाला रॅकेट चालवत होता. या रॅकेटबाबत एसआयटीच्या हाती ठोस पुरावेही लागले आहेत. नाशिकपासून दुबईपर्यंत त्याची पैशांची देवाणघेवाण सुरू होती. खरातचे अनेक बडे भक्त अधिकारी त्याला या कामात मदत करत होते अशीही माहिती समोर येते. त्यामुळे हा आर्थिक गुन्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याची शक्यता आहे. तर नाशिकमधल्या भोंदू खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा 2 गुन्हे दाखल झाले आहेत. एका महिलेचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय, तर एका कापड व्यावसायिकाची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात आता दुसरा गुन्हा दाखल झालाय. त्यामुळे अशोक खरातवर आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये महिला अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे आहेत, तर आर्थिक फसवणुकीचे एकूण 2 गुन्हे हे दाखल झाले आहेत. तर एकूण 10 गुन्ह्यांची नोंद सध्या खरातवर आहे. तर खरातवर आणखी एका महिला अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला. पतीसोबत वारंवार खटके उडत असल्यानं त्यावर तोडगा काढावा यासाठी तक्रारदार महिला खरातकडे गेली होती. खरातने तिला अनेक भूलथापा दिल्या. 6 ते 7 वेळा तिला त्याच्या कार्यालयात बोलवत त्याचा विश्वास मग तिने संपादन केला त्याने. आणि ऑगस्ट 2024 मध्ये खरातने तिला आणि तिच्या पतीला नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरील कार्यालयात बोलवलं. तिथे तांब्यातलं पाणी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय. पुढे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात त्याने तब्बल 4 वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. महिलेला महादेवाचा अवतार असल्याची बतावणी त्याने केली होती. लैंगिक अत्याचारानंतर त्याने तिला धमकी दिली. महिलेने कोणासमोर हे उघड केलं तर तिच्या मुलांना मारण्यासह तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील देण्यात आली होती असं या तक्रारीत म्हटलंय. त्या महिलेसंदर्भात नेमकं काय घडलंय जाणून घेऊया. - 2022 मध्ये पतीसोबतच्या वादामुळे विवाहित महिला ही सल्ला घेण्याकरता खरातकडे गेली. चुकीच्या तारखेला लग्न झाल्यामुळे वाद होतोय अशी खरातने मग बतावणी केली. फिर्यादी महिला पतीसह 6 ते 7 वेळा मग भोंदू खरातकडे गेलेली पाहायला मिळाली. ऑगस्ट 2024 मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयात खरातने या दोघांनाही बोलवलं. पतीला केबिन बाहेर बसवत महिलेला तांब्यातलं पाणी देऊन त्याने लैंगिक अत्याचार केला. ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळात तब्बल 4 वेळा त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं पाहायला मिळतं. महिला कुणाला बोलली तर मुलांना मारून टाकत आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली. भोंदू बाबा खरात विरोधात आता आणखी एक व्यावसायिक समोर आलाय ज्याने त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिलेली आहे. भोंदू अशोक खरातकडनं कसा गंडा घातला त्याचा पाढा अहिल्यानगरमधल्या कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांनी वाचलाय. 2022 मध्ये व्यवसायात वृद्धी व्हावी याकरता भागवत खरातकडे गेले होते. खरातने त्यांना आपण कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करत पुष्कराज रत्न आणि हिऱ्याची अंगठी दिली. यासाठी खरातने त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या घेतल्या. कृष्णाचा अवतार असल्यामुळे दैवी शक्तीचे मंत्र घालून तुम्हाला दिलेल्या अंगठ्या गुरुवारी हातात घाला असं त्याने सांगितलं. मात्र खरातची भोंदूगिरी जगासमोर उघड झाल्यावर पीडित परिवाराने सोन्याच्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे तपासले. हे सर्व खोटं आणि बनावट असल्याचं उघड झालं. त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली. आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते. बाकी
तर खरातने व्यावसायिकाची फसवणूक नेमकी कशी केली जाणून घेऊया. अहिल्यानगरातील नेवाशाच्या राजेंद्र भागवत या व्यावसायिकाची फसवणूक झालेली आहे. ही बाब आता समोर येते. व्यवसाय वृद्धीचा सल्ला घेण्याकरता व्यावसायिकाने खरातचा सल्ला घेतला होता. खरातकडे तो गेलेला होता. दर गुरुवारी पुष्कराज हिरे जडवलेल्या अंगठ्या घालण्याचा खरातचा सल्ला या व्यावसायिकाला मग त्याने दिला. व्यावसायिकाने 20 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या खरातकडे दिल्या. खरातने पुष्कराज रत्न देण्यासाठी 75,000 रुपये देखील घेतले. व्यावसायिकाच्या सोन्याच्या अंगठ्याही लांबवत मग पितळेच्या अंगठ्या खरातने दिल्या. अशा प्रकारे या व्यावसायिकाची फसवणूक झालेली आहे. तिकडे बंधू खरातचे कारनामे उघड झाल्यावर त्याने स्थापन केलेल्या शिवनिका संस्थान पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. या शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी एबीपी माझाशी संवाद साधलाय. खरातच्या कारनाम्यासंदर्भात कुठलीच माहिती नव्हती. ट्रस्टच्या बैठकीत फक्त विकास कामं आणि संस्थानच्या कामावर चर्चा व्हायची. धार्मिक कार्यासाठी आम्ही संस्थानशी जोडले गेलो होतो. वैयक्तिक कारणास्तव आपण विश्वस्त पदाचा राजीनामा दिला, अशी प्रतिक्रिया शिवनिका संस्थानचे माजी विश्वस्त नितीन गांगुर्डे यांनी दिलेली आहे. पोलिसांनी चौकशीसाठी बोलवलं तर सहकार्य करू असंही त्यांनी म्हटलंय. आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते. बाकी या प्रकारांबद्दल आपल्याला जास्त काही माहिती नाही. माझ्या जमिनी शासनाने चेक कराव्यात. माझ्याकडे एक माझे काही उतारे वगैरे नाही आहे, काही नाही आहे आणि कुठे काही सहभागी होण्याचा काही संबंधच येत नाही. आणि मी 7 वर्षापासून नसल्यामुळे तर काही मध्ये काळ झालं ते आपल्याला काही माहितीही नाही. एसआयटीने जर समजा तुम्हाला बोलवलं चौकशीसाठी तर तुम्ही जाणार? नक्कीच सहकार्य करणार. हो. बंधू खरातच्या संपर्कात सिन्नरचा एक लोकप्रतिनिधी असल्याचा गंभीर आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलाय. याच लोकप्रतिनिधीने निवडणूक झाल्यानंतर नाशिकच्या अंबड परिसरात ठेवणारे मतदान यंत्र सुरक्षित राहावं याकरता खासगी सुरक्षा रक्षक नेमून जादूटोणा केल्याचा संशय अनिसने व्यक्त केलाय. बंधूबाबा खरात 1999 पासून या लोकप्रतिनिधीचं काम करत असल्याचा आरोपही अनिसने केलाय. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी केलेली. नाशिक येथील एक लोकप्रतिनिधी बंधू कॅप्टन खरातच्या संपर्कात होते. 1999 मध्ये या बंधूने त्यांचा प्रचारही केला होता आणि त्याच्यात हे उमेदवार निवडून आले होते. याच लोकप्रतिनिधीने काही वर्षापूर्वी निवडणूक झाल्यानंतर मतदान यंत्रणाच्या बाजूला जादूटोणा करण्याचा प्रकारही समोर आला होता. आपली मते समोरच्या उमेदवाराला जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी जादूटोणा होईल अशा शंकेने खासगी सुरक्षा रक्षकही तैनात करण्यात आले होते. हे जे सर्व प्रकार आहेत या लोकप्रतिनिधीला त्या संबंधित कॅप्टन बंधूबाबाने सांगितलेले होते काय, याचा आम्हाला संशय आहे आणि याची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही पोलीस प्रशासनाला केली आहे. एकीकडे खरातवर गुन्हे दाखल होत असतानाच अत्याचाराचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. आंबट शौकीनांचीही खैर नाही. नाशिकमधील बंधूबाबा खरातचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नका असं आवाहन राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी केलंय. खरातचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पीडित महिलांचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या तब्बल 70हून अधिक जणांवर सायबर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. सोशल मीडियावरील विकृतीला चाप लावण्यासाठी आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई मानली जाते. सुरुवातीला कोपर गावात 3 आणि सातपूर पोलीस ठाण्यात 6 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. मात्र आता हा आकडा 70च्या पार गेलाय. पोलिसांच्या या कारवाईमुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या पद्धतीने पीडित महिलांचे व्हिडिओ फोटो व्हायरल होत आहेत त्याला कुठेतरी आता चाप बसेल. आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत. नाशिकमधील बंधू खरातला विमानांची सोय करून देणारे सरकारमधले ते बडे नेते कोण असा सवाल केलाय खासदार संजय राऊत यांनी. खरातकडे 40 आमदार जात असल्याचा दावा खुद्द दीपक केसरकर यांनीच केलाय. त्यामुळे आता त्या 40 आमदारांची नावं जाहीर करण्याची मागणी राऊतांनी केली आहे. त्यावर केसरकरांनीही संजय राऊत यांना उत्तर दिलं. एकट्या चाकणकरच आहेत का? नाही. त्याच्यामध्ये राज्यातले आणि देशातले अनेक महत्त्वाचे नेते खरं म्हणजे आहेत. अनेक नेते. स्वतः दीपक केसरकर म्हणतात मीच का 40 आमदार तिथे जात होते. हे कोण सांगतंय?
सत्ताधारी पक्षाचे एक आमदार सांगतो की मलाच टार्गेट करू नका. तिथे 40 आमदार त्या खरात बाबाच्या पायाचं तीर्थ प्यायला जात होते. आता हे 40 आमदार कोण हे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं पाहिजे. तिथे जाणारे मंत्री कोण हे त्यांनी जाहीर केलं पाहिजे. ज्यावेळेला शिवसेनेमध्ये संघर्ष घडला आणि ज्या वेळेला उभाटाच्या वतीने महाराष्ट्र पेटवण्यासाठी जागोजागी दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये मी ज्या प्रकारे आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांची बाजू ही महाराष्ट्रासमोर आणली, त्याच्यामुळे त्यांचा हा प्रयत्न असफल झाला. महाराष्ट्राची जनता ही शिवसेनेबरोबर राहिली आणि मुख्य प्रवक्ता म्हणून मी जी केलेली कामगिरी होती त्याच्यामुळे जे लोक अशा तऱ्हेचा असंतोष महाराष्ट्रामध्ये घडून आणू पाहत होते त्याच्यामध्ये विशेषतः संजय राऊत होते आणि त्याच्यामुळे त्यांचा हा कट यशस्वी होऊ शकला नाही आणि या रागापोटी ते वेगवेगळी विधानं माझ्याबद्दल करत आहेत. नाशिकमधील भोंदू खरात विरोधात आतापर्यंत 10 गुन्हे एकूण दाखल करण्यात आले. यामध्ये महिला अत्याचार प्रकरणी 8 गुन्हे दाखल करण्यात आले, तर आर्थिक फसवणुकी प्रकरणी 2 गुन्हे दाखल झालेले आहेत. या भोंदू बाबा विरोधात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अत्यंत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. मुनगंटीवार काय म्हणतायत बघूया. अशा घटना घडतात, जेव्हा आरोप होतात, तेव्हा आपण कोणतीही चौकशी प्रभावित होऊ नये म्हणून अशा राजीनाम्याची मागणी लोक करतात. त्याच्यामध्ये चूक काहीच नाही आणि संबंधितांनी राजीनामा दिलाच पाहिजे. त्यांना जर वाटेल की याची चौकशी योग्य पद्धतीने व्हावी ती योग्य पद्धतीने होईल. पण हे प्रकरण किती गंभीर आहे, म्हणजे खरं तर कायद्याच्या चौकटीतच गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे हे कायद्यावर विश्वास असणारा मी एक नागरिक आहे. पण जेव्हा टीव्हीच्या माध्यमातून मी त्यांच्यावरचे आरोप पाहतो, ऐकतो, तेव्हा माझ्यासारख्यालाही वाटतं की अशा व्यक्तीला कोर्टाच्या माध्यमातून न्याय न देता चौकामध्ये उभं करून प्रत्येकाने एक एक सुई टोचत, साऱ्या सुई टोचत टोचत त्याचा मृत्यू झाला पाहिजे असं माझ्या मनात जेव्हा येतं. याचं कारण आहे त्यांनी केलेले अघोरी कामं, किती वाईट कृत्य केलं. दरम्यान भोंदू खरातला गुरुचं स्थान देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना दुसरा मोठा धक्का बसलाय. चाकणकरांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय. याआधी त्यांना महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर पाणी सोडावं लागलेलं. भोंदू खरातचे पाय धुतानाचे तसंच खरातसोबतचे अनेक फोटो समोर आल्यानंतर चाकणकरांविरोधात विरोधक आक्रमक झाले. यानंतर सातत्याने चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अखेर चाकणकरांना आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा द्यावा लागला. तर रुपाली चाकणकरांना आणि सुनील तटकरेंना या प्रकरणी 6 आरोपी करावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी केली. चाकणकर आणि तटकरे हे नेहमी खरातच्या संपर्कात असायचे. तसंच खरातला स्थानिक आमदार माणिकराव कोकाटे विरोध करायचे. त्यामुळे कोकाटेंना मंत्रिपद मिळू नये असा आग्रह खरातने तटकरेंना केला होता की नाही याचं स्पष्टीकरण मिळावं अशी मागणीही लवांडे यांनी केली. लवांडे यांच्या आरोपांना राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांनी उत्तर दिले. रुपाली चाकणकर जणू काही त्यांनी उपकार केल्यासारखे राजीनामे दिले, त्याच्यामध्ये खरोखर आरोपी आहेत. सुनील तटकरे आरोपी आहेत. हे दोघं जण वारंवार नाशिकच्या विमानतळावर उतरून तिथून गाडीने त्या ठिकाणी अनेक वेळा गेलेले आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये जोपर्यंत सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर यांच्यावर सहआरोपी करून यांच्यावर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत नवनवीन प्रकरणं आणखी जी काय आहेत ती पुढे येणार नाहीत. विकास लवांडे, गांडुळासारखी आपली वळवळ बंद करा. रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्ष पदाचा देखील राजीनामा काल दिलेला आहे. निष्पक्षपणे चौकशी झाली पाहिजे आणि भोंदू बाबा, कॅप्टन अशोक खरात याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. दरम्यान चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नेमकं काय म्हटलंय, काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. दादांना खाली जिवंत असताना काम करायचं होतं. मी म्हणते की ते आज आपल्यात नाहीये. वरनं त्यांनी त्याच दिवशी अशा लोकांना पदावरनं मुक्त केलं. हा योगायोग वाटतो का तुम्हाला? आज त्यांचा पूर्ण 6 नायनाट खुद्द अजितदादांच्या आशीर्वादाने मी केलेला आहे. याचं मला समाधान आहे. ह्या सगळ्यांमध्ये जे सांपत्तिक स्रोत आहेत, विशेषतः चाकणकरांचे, ते सांपत्तिक स्रोत तपासले पाहिजेत. कारण आयोगाला असे किती
वेतन भत्ते मानधन असतं बरं. आता मी याच्या आधीचे खूप सारे आयोग बघितले. मी स्वतः 2-4 कमिट्यांवर काम केले. हेच वस्त्रोद्योग पणन महामंडळाचा मिळालं रविकांत तुपकरांना, तेव्हा त्यांची हीच खंत होती की काही बजेट नाही, काही नाही. महिला आयोगाला कुठलं बजेट आहे? बरोबर. त्यामुळे आर्थिक स्रोत तपासले गेले पाहिजेत असं आमचं म्हणणं आहे. काही ना जनाची ना मनाची कसलीही लाज न बाळगता इतके दिवस ते त्या पदावर राहिल्या आणि शेवटी आता फारच आक्रोश झाल्यानंतर शेवटी हा राजीनामा घेतला गेला. खरं तर मला सुनेत्रा पवारांकडनं अपेक्षा होती की त्या राजीनामा लवकरात लवकर घेतील, पण तसं देखील झालेलं नाहीये. त्यामुळे आता राष्ट्रवादीला खूपशी महाराष्ट्राला उत्तरं देणं गरजेचं आहे. त्यांनी अनेक पीडितांना त्रास दिला, अनेक लोकांना त्रास दिला, पत्रकारांना धमकवलं, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्यात. त्यामुळे यांच्यावर कारवाई नक्कीच झाली पाहिजे. पुढची बातमी पुण्यातल्या एका महिलेवर अत्याचार करणाऱ्या वसईतला स्वयंघोषित धर्मगुरू ऋषिकेश वैद्यला अटक झाली आहे. आज त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. 6 एप्रिलपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे. ऋषिकेश वैद्यवर पुण्यातल्या मांजरी पोलीस ठाण्यात एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मी महादेवाचा अवतार आहे असं म्हणत त्याने महिलेवर अत्याचार केले होते. 2018ला या बंधुबाबाच्या विरोधामध्ये आम्ही पोलीस स्टेशनला गेलेलो, पण तो जो तक्रारदार जो पीडित होता, नंतर त्यांनी माघार घेतली की माझं नाव खराब होईल आणि समाजामध्ये माझं नाव खराब होईल. तर तक्रार करायला तो घाबरला. त्याच्या आईवडिलांनी त्याच्यावर प्रेशर केला की हे असं करू नको. आणि 2018 पासून आम्ही सांगत आहेत की हा बंधू बाबा आहे, हा स्वतःला पुरीचा जे शंकराचार्य आहेत त्यांचा शिष्य सांगत होता. तिकडून माहिती घेतली, हा तिकडे शिष्य नाही आहे, तिकडे याचा संबंधच नाही आहे, यांनी लोक ओळखत नाही आहेत. असे भरपूर पीडित आहेत. त्यांनी पुढे या बाबाच्या विरुद्ध तक्रारी करा. कायदा सुव्यवस्था आपल्या बाजूने आहे, आपण त्यांच्यासाठी लढू. आणि मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांनी पुढे या आणि याच्या विरुद्ध तक्रार करा. नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पाहायला मिळाली. सकाळी 10च्या सुमारास सातपूरमधील ध्रुवनगर परिसरात बिबट्या शिरला. बिबट्या आल्याची बातमी समजताच इथे बघ्यांची मोठी गर्दी झाली. यानंतर घाबरलेल्या बिबट्याने जंगलामध्ये धूम ठोकली. या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी JCBही आणण्यात आले. यानंतर हा बिबट्या जवळच्या घराच्या पार्किंगमध्ये शिरला. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पोलीस आणि वन विभाग यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न सुरू होते. यानंतर अखेर 5 तासांनी बिबट्याला डार्ट मारून जेरबंद करण्यात आलं. गेल्या अनेक महिन्यांपासून या ठिकाणी बिबट्याची दहशत आहे. वारंवार इथल्या नागरिकांकडून यावर उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येते. पाणी आणि वीज कनेक्शन प्रमाणे आता PNG कनेक्शनही मिळणार आहे. आज रात्री उशिरापर्यंत या संदर्भात केंद्र सरकार निर्णय जारी करण्याची शक्यता आहे. पाणी कनेक्शन आणि वीज कनेक्शन देण्यासाठी ज्या अटी आणि नियम आहेत त्याचप्रमाणे PNG कनेक्शन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आखाती देशातल्या युद्धामुळे LPG गॅसचा मोठा तुटवडा जाणवतोय. यावर उपाय म्हणून आता सरकार PNG उत्पादनात वाढ करणार आहे. सध्या 9 लाख मेट्रिक टन PNG तयार होतो आणि आता यानंतर 11 लाख मेट्रिक टन एवढी क्षमता वाढवण्यासंदर्भात भर देण्यात येणार आहे. राज्य सरकारने सर्व महापालिका आणि नगरपालिकांना PNG कनेक्शन देण्यासाठीच्या अटी शिथिल करण्याचे आदेश दिले आहेत. LPGचा भार कमी करण्यासाठी PNGची जोडणी सुरू असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं आहे. पाहूया. गॅस हा लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आपला प्रयत्न आहे. कालच आपण एक GR काढून सगळ्या महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये गॅस पाईपलाईन टाकण्याकरता सगळ्या अटी आणि शर्ती या शिथिल केलेल्या आहेत. राईट ऑफ वेज त्यांना देण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. आणि या गॅस पाईपलाईन आपण जर टाकल्या तर आपल्याकडे PNG उपलब्ध आहे. त्यामुळे LPGची आवश्यकता पडणार नाही. शहरांवरचा LPGचा लोड जर आपण कमी केला तर भविष्यात अशा पद्धतीच्या ज्या काही सिच्युएशन्स उभ्या होतात त्याच्यामध्ये देखील आपल्याला कुठली अडचण येणार नाही. दरम्यान नागरिकांना दिलासा मिळावा म्हणून LPGवर सरकार उपाययोजना करत असताना राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या एका वक्तव्याने सर्वसामान्यांच्या पोटामध्ये भीतीचा गोळा उठला. आगामी 3 महिन्यात घरगुती गॅसचा पुरवठा पूर्णपणे खंडित होण्याचं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आणि मग विविध चर्चांना उधाण आलं. PNGचा जे आहे PNG स्वस्त सुद्धा पडतो आणि PNGचा जास्तीत जास्त उपयोग झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे. मागे एक ते पत्रक त्यांचं होतं की 3 महिन्यानंतर जे आहे कदाचित जे आहे LPG बंद होईल. त्याच्या अगोदर सगळ्यांनी PNGचे जे आहेत निदान अर्ज वगैरे करून जास्तीत जास्त PNGच्या ज्या आहेत जोडण्या करून घेतल्या पाहिजेत.
तर त्या दृष्टीने जिथे जिथे हे शक्य आहे काम सुरू आहे. सगळ्या ह्या ज्या महानगरपालिका किंवा नगरपालिका जिथे PNG आहे तिथे जसं आपण पाण्याचं कनेक्शन आलंच पाहिजे, इलेक्ट्रिकचं कनेक्शन त्या बिल्डिंगला पाहिजेच, तरच तुम्हाला जे आहे ऑक्युपेशन सर्टिफिकेट मिळेल. त्याप्रमाणे PNG सुद्धा मॅन्डेटरी करा, कंपल्सरी करा की ते सुद्धा कनेक्शन असेल तरच तुम्हाला OC मिळेल. अशा काही अटी त्याच्यामध्ये टाका. नागपूरच्या वानाडोंगरी परिसरात गॅस एजन्सी समोर मोठ्या संख्येने सिलेंडर घेण्यासाठी पहाटेपासूनच लोकांची गर्दी झाली. सिलेंडरची रांग अगदी गॅस एजन्सीपासून कित्येक मीटर लांबपर्यंत पाहायला मिळाली. दुपारी ऊन वाढल्यावरही गॅस सिलेंडरचा पुरवठा होत नाहीये. त्यामुळे ग्राहकांनी काही वेळासाठी गॅस एजन्सी समोरचा रस्ता रोखून धरलेला. ज्यांचं KYC झालेलं नाहीये त्या ग्राहकांना बुकिंग होऊनही सिलेंडर मिळायला अडचणी येत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी एजन्सी बाहेर मोठी गर्दी केली. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाला आता जवळपास महिना होत आलाय. याचा फटका देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या कंपन्यांसह सामान्य नागरिकांना बसतोय. इंधन गॅस सिलेंडरसाठी शहरी भागासह ग्रामीण भागात देखील लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. गॅस सिलेंडर आणि पेट्रोलियमचा मुबलक साठा असल्याचं भंडारा जिल्हा प्रशासनाने सांगितलं. तरीही ग्रामीण भागातील नागरिक गॅस सिलेंडरसाठी पहाटेपासूनच गर्दी करताना पाहायला मिळाले. सध्या भंडाऱ्याचं तापमान 40 अंशांच्या घरात पोहोचले तरी एका सिलेंडरसाठी नागरिकांची भर उन्हामध्ये गर्दी ही पाहायला मिळाली. 3-4 दिवस झाले आहेत आम्ही दररोज नंबर लावत आहोत पण काही नंबर लागे नाही. OTP आली आहे, दररोज येथून वापस जातून पण हंडा काही मिळे नाही. आज आलो 7 वाजेपासून पण अजून नंबर लागले नाही. हे इतके पाणी नाही काही नाही. ज्यांना यांना सुरू काय सांगतात एजन्सी वाले तुम्हाला? मिळल म्हणत आहेत. लाईन चालू आहे, वाटप सुरू आहे. मागवून येतात लोक घेऊन जातात पण आमचे अजून नंबर लागालेच आहे. हडतड चालू आहे. 2 जिल्ह्यात आम्ही हंड्यासाठी येत आहोत. सिलेंडर आम्हाला काही मिळत नाहीये. 4 दिवसात आम्ही एजन्सीला विचारतो तुम्हाला हंडा मिळेल असं म्हणतात. आम्ही सकाळी 6 वाजतापासून आलो तर आमचा अजून नंबर लागायचा. गॅस आणि इंधनाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचं सरकार वेळोवेळी सांगत असलं तरी गॅस वेळेवर उपलब्ध होत नाहीये. त्यामुळे नागरिक इंधन आणि गॅस सिलेंडर करता गर्दी करतायत. परभणीच्या मानवतमध्ये गॅस एजन्सी बाहेर सकाळपासूनच रांगा लागल्या. महत्त्वाचं म्हणजे ही गॅस एजन्सी पाथरी परभणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या भागात आहे. त्यामुळे या रांगा राष्ट्रीय महामार्गापर्यंत पोहोचल्या. भर उन्हात नागरिक रांगेमध्ये उभे होते. शिवाय रांग राष्ट्रीय महामार्गापर्यंत आल्यामुळे अपघाताचीही भीती व्यक्त होतीये. त्यामुळे गॅस पुरवठा नियमित करावा अशी मागणी नागरिकांनी केली. तर भिवंडीतही गॅस सिलेंडरसाठी नागरिकांनी गर्दी केली. भिवंडी हे कामगारांचं शहर म्हणून ओळखलं जातं. इथे मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग 5 किलोच्या कमर्शियल गॅस सिलेंडरवर अवलंबून आहे. मात्र सध्या गॅस टंचाईमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर्स उपलब्ध होत आहेत. त्यामुळे जे लवकर पोहोचतील त्यांनाच सिलेंडर मिळेल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कामगारांनी रात्रीपासूनच रांगा लावल्या. मात्र मर्यादित पुरवठ्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परतावं लागलं. आज हम लोग आए थे 11 बजे 11 बजे से लाइन लगाए? हाँ। लेकिन बाकी पे सुबह मिलेगा? सुबह मिलेगा लेकिन लाइन आगे देख रहे हैं लाइन है तो हम तो सवेरे आएंगे तो लाइन तो वहाँ रहेगी तो मिलेगा ही नहीं. 3 दिन से लगातार आ रहा हूँ. इधर आता हूँ लाइन लगाता हूँ 50 नंबर 39 नंबर ऐसे रहता है. मगर अपने को बाटला मिल नहीं रहा है. क्योंकि इसलिए नहीं मिल रहा है, ये लोग एजेंसी वाले जो हैं ये सिर्फ 30 बाटला 35 बाटला ही बांटते हैं. बोलते हैं मेरे पास 50 बाटला आता है मगर 50 नहीं बांट रहे हैं. तो क्या कह रहे, बाटला नहीं मिल रहा है. खाने के लिए लगे 3 दिन से लगा रहे हैं, बैठे हुए हैं. ऐसा लगा काज मिलेगा. कल में 50 बाटला आता है गवर्नमेंट की तरफ से, 20 बाटला 25 बाटला बांटा जाता है. 24 36 घंटा लाइन में बैठे रहते हैं तभी बाटला नहीं मिलता है. रात भर इंतजार करना पड़ता है बाटले के लिए. रात भर बैठ के इंतजार करना पड़ता है. आज 3 दिन से हम खुद बैठे रात पैरी कर रहे हैं. अमेरिका आणि इराण युद्धामुळे आधीच गॅस टंचाई आहे. अशातच शिवडी परळ भागात गॅस एजन्सीच्या चुकीच्या कारभारामुळे रहिवाशांना गॅससाठी रांगेत उभं राहावं लागतंय. सर्व्हरमुळे एजन्सी बंद ठेवल्याचं गॅस एजन्सीने म्हटलंय. घरात गॅस नाही, इतर एजन्सीकडनं घरपोच गॅस सिलेंडर दिले जात आहेत. मात्र याच एजन्सीकडून फसवणूक केली जाते असा आरोप स्थानिकांनी केलाय. एजेंसी इतनी गंदी हो गई है, इतना घुसखोर हो गए हैं कि टाइम से खोल नहीं रहे हैं. पब्लिक आ करके 2 बजे 3 बजे रात से यहाँ कितना जमा हुआ है आप इसका इंक्वायरी करिए और जिसके नाम से एजेंसी है उसका फ़ोन नंबर दीजिए. हम लोग बात करेंगे और मेरा गॅस आज का आज अभी यहाँ से ट्रान्सफर कर देवे. सर्व एजन्सीमध्ये लोकांच्या घरी डिलिव्हरी केली जाते. इथे त्यांनी त्या दिवशी बोर्ड लावला होता की डिलिव्हरी तुमच्या घरी दिली जाईल. माझं 3 तारखेचं बुकिंग आहे
आज हे लोक 24 तारखेला 25 तारखेवाल्यांना गॅस देत आहेत, बरोबर आहे. मग मला सांगा, तुम्ही डिलिव्हरी घरी देणार, मग इथे लोकांना लाईन का लावायला सांगताय? 10 किलोमीटरच्या अंतरावर दुसरं डिलिव्हरी गॅस एजन्सी आहे. तिथे तुम्ही जाऊन पाहिलं तर एकही माणूस तिथे रांगेत उभा नाही आहे. ते घरपोच डिलिव्हरी करतायत, सगळं सुरसुरीत चालू आहे, तिथे काही अडचण नाही आहे. फक्त इथेच अडचण आहे. आता कालही आम्ही तिला भेटून गेलो, त्या मॅडमला विचारलं की तुम्ही अशी रांग का लावताय, तुम्ही घरपोच डिलिव्हरी करा. नाही मी घरपोच डिलिव्हरी करणार नाही, लोकांना इथे येऊ दे, मी अमुक काँग्रेस पक्षाची पदाधिकारी आहे, लोकांची गर्दी इथे होऊ दे. म्हणजे ते राजकीय हेतूने तुम्ही पर्पजली करताय का असा संशय येतोय आम्हाला. युद्धजन्य परिस्थितीचा इंधन पुरवठ्यावर परिणाम पाहायला मिळतोय, त्यामुळे इंधनाचा तुटवडा जाणवतोय. या परिस्थितीत इलेक्ट्रिक वाहनाला ग्राहकांची पसंती आहे. बीडमध्ये या कालावधीत 15% इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ईव्ही स्कूटर शोरूममध्ये ग्राहकांची गर्दी आहे. इंधन पुरवठ्याची अनिश्चितता तसंच इंधनाचे वाढणारे दर यामुळे इलेक्ट्रिक वाहनाला पसंती देत असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे. मागच्या वर्षीच्या परिस्थितीनुसार या महिन्यामध्ये 10 ते 15% सेल वाढलेला आहे. कारण की इंधनाचा तुटवडा कमी पडतो आहे, त्यानुसार कस्टमरची संख्या भरपूर वाढत आहे आणि इलेक्ट्रिकल लोकांना जास्त पसंत येत आहे. सर, आम्ही EV घ्यायला आलो. सध्या पेट्रोलचा थोडासा तुटवडा भासत आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर खूप गर्दी होत आहे. लेडीजला आणि त्यांना अडचण येतात. ते EV घ्यायचा विचार आहे आमचा, ती घ्यायला आलोच शोरूमला आम्ही. मुख्य म्हणजे EV गाड्या ज्या आहेत ह्या सर्वसामान्यांच्या खिशाला परवडण्यासारख्या आहेत. सध्याची परिस्थिती अवघड आहे. त्या दिवशी पेट्रोलच्या रांगा लागल्या, त्या दिवशी लगेचच मी पाडव्याला एक EV गाडी घेऊन टाकली आणि आजपर्यंत एक मिसेससाठी अजून एक स्कूटी घेत आहे. मराठी नववर्षातील सर्वात मोठी यात्रा म्हणून चैत्री यात्रेची ओळख आहे. मात्र आखाती युद्धाचा मोठा फटका विठ्ठल भक्तांना बसू लागलाय. वारकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या चैत्री यात्रेकडे यावेळी भाविकांनी पाठ फिरवल्याचं चित्र आहे. आज चैत्र शुद्ध दशमीला विठ्ठलाच्या दर्शनाची रांग ओस पडली आहे. दरवर्षी या यात्रेला 5 ते 7 लाख भाविक येत असतात. या दृष्टीने प्रशासनाने गोपाळपूर इथे 10 विशाल दर्शन मंडप उभारले होते. मात्र आज दशमीला केवळ 1 ते 2 दर्शन मंडपांमध्येच भाविकांची रांग लागली. तर यात्रेसाठी पंढरपूरमधल्या भक्तिसागरमध्ये पोहोचलेल्या वारकऱ्यांना गॅस मिळाला नाहीये, त्यामुळे भल्या पहाटेपासून चुली पेटवायची वेळ त्यांच्यावर आली. देवदर्शन सोडून भाविकांना 5 ते 7 तास चुलीपुढे बसून स्वयंपाक करावा लागतो. गॅस मिळाला नाही, वाटणं जाळण सुद्धा मिळणं गेलं. मग आता 20 रुपये किलो जाळण म्हणाले पंढरपूरमध्ये. 20 रुपये किलो. 900 माणूस आहे आमचं. बरं, मग आता एका महिन्याची वारी आहे. कितीला स्वयंपाकाला सुरुवात केली? 4 वाजता पुढे चुली पेटील्यावर आहे. बरं, पाट तर 10 वाजता पंक्ती बसली आमच्या. गॅस असता तर किती वेळा? गॅस असल्यावर 1-1.5 तासात व्हायला पाहिजे. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या गोंधळानंतर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि पोलीस अधीक्षक तुषार दोशी आज आमने सामने आले. जिल्हा आढावा बैठकीला प्रोटोकॉलनुसार प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचीही उपस्थिती होती. दरम्यान पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी होत असतानाच या बैठकीत पालकमंत्री आणि पोलीस अधीक्षक एका बैठकीला येणं याला महत्त्व होतं. मात्र बैठक अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचं पाहायला मिळालं. कोणताही तणाव किंवा राग बैठकीमध्ये जाणवलेला नाही. आणि महागाईच्या काळामध्ये सर्वसामान्यांच्या दृष्टीने एक अत्यंत दिलासा देणारी बातमी आहे. महाराष्ट्रामध्ये आता वीज स्वस्त होणार आहे. वीज दर कपातीवर अधिकृत शिक्कामोर्तब झालाय. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने महावितरणचा 5 वर्षांचा वीज दर कपातीचा प्रस्ताव मान्य केलाय. विशेष म्हणजे 2030 पर्यंत दरवर्षी 1 एप्रिलला तुमचं वीज बिल कमी होणार आहे. 2025 ते 30 या 5 आर्थिक वर्षासाठी ही नवी दररचना लागू असेल. येत्या 5 वर्षात दरवर्षी 1 एप्रिलला वीज दर टप्प्याटप्प्याने कमी होतील, ज्यामुळे उद्योगांना आणि सामान्य जनतेला मोठा आर्थिक दिलासा मिळेल. दरम्यान कोणत्याही प्रवर्गात कोणतीही वीज दर वाढ होणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं. कोल्हापूरमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते आणि आमदार सतेज पाटील यांचे चिरंजीव तेजस पाटील यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर सतेज पाटील यांच्या घरी गोंधळाचा कार्यक्रम झाला. सतेज पाटील यांनी गोंधळाच्या या कार्यक्रमात सहभागी होत दिवटी नाचवली तसंच फेरही धरला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे